पारंपरिक दागिने तर त्याची डिमांड असतेच, कारण लग्न म्हटलं की एक नवरीला पूर्ण सजायचं असतं. पण त्याचबरोबर थोडंसं मॉडर्न डिझाईन्सचं मिक्सचर लोकांना अपेक्षित असतं. तर आम्ही तसेच नवीन नवीन प्रयोग करत असतो, नवीन नवीन डिझाईन्स आणत असतो. मंडळी, आजकाल प्रत्येक फंक्शनला जसे वेगवेगळे कपडे हवे असतात तसेच त्या कपड्यांवर मॅचिंग आपल्याला ज्वेलरी देखील हवी असते. सोन्या चांदीचे दागिने हे कोणाला आवडत नाही, मात्र त्यामध्ये देखील बदलत्या ट्रेंडनुसार आपल्याला ते दागिने हवे असतात. आणि हेच दागिने गेल्या 8 दशकांपासून जास्त अतिशय चांगल्या क्वालिटीचे आपल्याला मिळतात, ते म्हणजे लागू बंधूमध्ये. आता मी आली आहे डोंबिवली या ठिकाणी. तर या दुकानामध्ये नेमक्या कोणकोणत्या ज्वेलरी आपल्याला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर ट्रेंडी असे दागिने देखील आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात लागू बंधूंच्या दागिन्यांच्या गावात आज आपण काय पाहणार आहोत ते. चला. लागू बंधूंच्या दागिन्यांच्या गावात आता मी आली आणि सगळ्यात आधी या नव्या कोऱ्या दुकानामध्ये आल्यानंतर माझं लक्ष गेलंय ते म्हणजे हे जे मोतीचे सुंदर असे सगळे दागिने आहेत त्यांच्याकडे. तर मोत्यासोबतच इथे पोवळं किंवा आपण ज्यांना माणिक रत्न म्हणतो त्याचं एक कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय या सगळ्या दागिन्यांमध्ये. तर या सगळ्या सेक्शनबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत या ताई. तर ताई मला सांगा, आल्या आल्या लक्ष माझं या सगळ्या दागिन्यांकडे गेलंय आणि खूप असे लाईट वेट हे सगळे छोटे छोटे आपल्याला चोकर म्हणू शकतो, हार म्हणू शकतो आपण, काय सांगाल? आता हे लाईट वेटमध्ये मोत्यांचे नेकलेस आहेत. ते अगदी तुम्हाला 10 ग्रॅमपासून पुढे आहेत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत हे वापरू शकतो. आता हा लाईट वेट नेकलेस नाही म्हटलं तरी 10-11 ग्रॅमचा आहे, तो तुम्हाला एक 80 ते 90,000 बजेटपर्यंत जाऊ शकतो. आणि हा छोट्या मुलांना जरी वापरला तरी तो चांगला वाटतो. बरोबर. हा लप्पा आहे. हा दिसायला असा नाजूकच आहे, लाईट वेट आहे, पण घातल्यानंतर तो तुम्हाला गळावर तुम्हाला तो दिसेल. म्हणजे कमी ह्याच्यामध्ये तो दिसायला मोठं केलं आहे. दिसायला तुम्हाला तो 2 तळाचा प्लसच वाटेल. हा मी ट्राय करू? हो करा. बघा तुम्हाला ते घातल्यानंतर त्याचा छान असा गळा भरून लुक, अगदी गळा भरून असा हा लुक दिसतोय. हा बघायला गेलं तर अगदी नाजूक आहे आणि काहींचं असं आहे की बजेट कमी आहे पण अगदी गळा भरून असा हार पाहिजे. तर साधारण हा किती ग्रॅमचा असेल? हा तुम्हाला अगदी म्हणजे 20 ग्रॅम पासून पुढे आहे. अच्छा. त्याच्यामुळे हा तुम्हाला दिसायला पण मोठा दिसतो आणि तुम्ही वन पीस वर गाऊन वर पण घालू शकता. बरोबर. मोती आणि त्याचबरोबर गोल्ड असं हे कॉम्बिनेशन आहे. इथे हे छोटे छोटे कानातले अगदी आपल्याला शाळेतल्या मुलींना जरी शाळेत घालून पाठवायचं असेल असे, ते याबद्दल पण ऐकायचं. तर तुम्ही मोत्यामध्ये बघितलं तर अगदी छोट्या मुलांसाठी सिंगल स्टड वगैरे येतात. ते अगदी म्हणजे 500 ते 600 मिलीग्राम पासून पुढे आहेत. ते तुम्हाला त्यांना रेग्युलर वापरता येतील. हे जे आहेत ते तन्वणीवर सुद्धा येतात. हे आहे ते पूर्वीला वापरायचे लाल खडामध्ये वगैरे तसे आहेत. हे सुद्धा तुम्ही असे रेग्युलर वापरू शकता, याला काही प्रॉब्लेम नाही. आणि हे आहे ते झेड आहे रोज कोरल मध्ये, त्याचं एक सुंदर डिझाईन आहे. ते सुद्धा खूप छान डिझाईन आहे. डेली वेअर किंवा ऑफिस साठी शाळेतल्या मुली पण हे खूप छान असं हे कानातलं घालू शकतात आणि वेगळं असं एक डिझाईन आहे आणि छान असा लाल रंग उठून दिसतोय, त्यामुळे हे घ्यायला काहीच हरकत नाहीये. नाजूक आहे. किती ग्रॅमचा असेल? हा अगदी 12 ग्रॅम पासून पुढे आहे. अच्छा, 12 ग्रॅम पण हलका फुलका एकदम आहे असा हा. हे माणिक आणि मोती वापरून केलेलं कॉम्बिनेशन. खूप अट्रॅक्टिव्ह, लाईट वेट आहे. अगदी लाईट वेट जरी वापरलं तरी त्यांना ते खूप छान वाटतं. अगदी लहान मुलींचं असं असतं की एक नाजूकसा असा हार असावा, त्यामुळे हे खूप सुंदर डिझाईन आहे. हे अगदी ऑफिस साठी पण आपण घेऊ शकतो. 5 ग्रॅम पासून पुढे आहे. ज्यांना एकदम भरलेलं नकोय किंवा पूर्ण सोन्यामध्ये नकोय तर हे खूप छान एक ऑप्शन आहे की त्याच्यात छोटे छोटे मोती लावलेत आणि या कड्या आहेत. वेअर करून बघा, तुम्हाला आयडिया खूप छान वाटतं. ते खूप नाजूक आहे. सुंदर असं हे ब्रेसलेट. तर हे सगळे पारंपरिक दागिने, लाईट वेट दागिने आपण पाहिलेत. यानंतर आता लग्न सराई लवकरच सुरू होते, त्यासाठी थोडेसे भरगच्च पण हलके फुलके असे डिझाईन्सही आपल्याला पाहायचेत. चला आपण ते देखील सेक्शन पाहूयात.
लोकमत सखीच्या प्रेक्षकांसाठी खास आता लग्नसराई सुरू होते, त्यामुळे त्या पद्धतीचे दागिने देखील तुम्हाला बघायचे असतील. आता आपण बघूयात हे लग्नसराईसाठीचं खास कलेक्शन. तर ताई मला सांगा, खूप सुंदर अशा या सगळ्या बांगड्या आणि त्यातही वेगवेगळी डिझाईन दिसते, काय आहे, याला काय म्हणतात? हा मोस्टली बकुळीचा प्रकार आहे, याला बकुळीची बांगडी बोलतात. अच्छा, याच्यामध्ये नेकलेस सुद्धा येतो. हा जो समोर लावलाय हा नेकलेस आहे त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे या बांगडीच्या डिझाईनचा हा नेकलेस आहे, म्हणजे हा पूर्ण सेटच आहे, जे हेरिंग्स पण येतात तुम्हाला. अच्छा, हे मी घालून बघते. येस, एखाद्या नवरीला अशी डिझाईन आणि हा संपूर्ण सेट करायचा असेल, हिरव्या बांगड्या आणि पुढे आणि मागे जर आपण हा बकुळीची ही बांगडी जर घातली तर हे खूप छान असं वाटणार आहे. नाजूक अशी डिझाईन आहे. आणि दुसरं म्हणजे जास्त ट्रॅडिशनल पारंपरिक बघायचं असेल तर पाटली मोस्ट ऑफ ही लग्नामध्ये लागतेच, त्यामुळे पाटली पण खूप लग्न सराईमध्ये यूज केली जाते. आणि पाटली म्हणजे महाराष्ट्राचा पारंपरिक दागिना. आपल्या आजीकडे, आपल्या आईकडे आपण हे नक्कीच पाहिलं असणार आहे, पण खूप भरगच्च असा हा आहे. साधारण किती ग्रॅमचा असेल? साधारण ही पाटली हँडमेड असते, हाती काम असल्यामुळे ही बांगडी 20 ग्रॅम पर्यंत जाते. अच्छा, तर 20 ग्रॅम पर्यंत, पण खूप सुंदर असं हे डिझाईन. पुन्हा एकदा पारंपरिक दागिना. खूप बायकांची इच्छा असते की तोडे हवेच आपल्याकडे, तर असे हे छान सुंदर असे तोडे. तर लग्न सराईसाठी आणि खास नवरी प्लॅनिंग करते की मला माझा हात सुंदर दिसला पाहिजे आणि त्या चुड्यामध्ये बांगड्यांमध्ये तोडा हा हवाच, तर खूप छान असा हा एक ऑप्शन तुम्हाला लागूबंधूंच्या या दुकानात पाहायला मिळणार आहे. ही स्पेशालिटी आमच्या लागूबंधूची. वाव, गेरू पॉलिश मध्ये हे जे आहे गेरू पॉलिश आहे आणि यामध्ये गुलाबाचा फुल आहे, त्याला एक साधा रुबी बीड्स लावलेला आहे. छान छान. म्हणजे आणि या कलरला मॅचिंग असे आपण पुढे दागिने पण घेऊ शकतो. जसं तुम्ही आता ते बकुळाचं दाखवलं, तर त्यामध्ये पण काही हवं असेल तर त्या पद्धतीने आपण ऑर्डर देऊन कस्टमाइज पद्धतीने करू शकतो. साधारण हा किती ग्रॅमचा असेल? हा 3 तोळ्यापर्यंत. 3 तोळ्यापर्यंत. मोस्टली वाटीमणी लागते, पण आपण या मंगळसूत्राला पेंडंट लावलेलं आहे. वाटीमणीपेक्षा थोडं भरगच्च हवं असेल तर असे हे मंगळसूत्र. लग्न सराईसाठी जर तुम्ही खरेदीचा विचार करताय तर लागूबंधूमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळणार आहे. काही काही ब्राइड्स अशा असतात की त्यांना भरगच्च नको असतं, तर त्यांच्यासाठी हा एक नाजूक हार आहे. हे पण एक छान आहे. याची वाटीमणी एक ट्रॅडिशनल मध्ये नाही जात, फॅन्सी मध्ये जाते. लांब असं हे मंगळसूत्र, पण वाट्याच्या खूप वेगळ्या आहेत, म्हणजे युनिक असं हे डिझाईन आहे. आणि सोनंही त्याच्यात आहे, काळे मणी पण तितकेच वापरले, त्यामुळे भरगच्च असा लुक या मंगळसूत्राचा येतोय. शिवाय लेंथ आहे, मोस्टली कस्टमरला आता लेंथ जास्त हवी, त्या हिशोबाने बदलत्या ट्रेंडनुसार मोठं मंगळसूत्र हवं असतं तर परफेक्ट त्यासाठी हे आहे. त्यामुळे एखाद्या नवरीला हा हार तिला आवडला असेल, गजरा पॅटर्नचा नेकलेस घेतला, त्यानंतर त्याला मॅचिंग मंगळसूत्र घेतलं तर परफेक्ट लुक नवरीचा होऊ शकतो. त्यामुळे आता लग्नसराई सुरू झालीच आहे आणि शॉपिंगचा तुम्ही जर विचार करत असाल तर लागूबंधूच्या या दुकानामध्ये तुम्ही नक्की या. डोंबिवलीमधलं हे दुकान आहे जे आत्ताच उघडलेलं आहे आणि नवीन नवीन अशा वेगवेगळ्या व्हेरायटीजचे दागिने तुम्ही या दुकानात नक्की पाहू शकता. मी जवळपास 1980 पासून लागूबंधूंच्या वेगवेगळ्या शॉप्समध्ये जाऊन खरेदी करते. सगळ्यात सुरुवातीला त्यावेळेला एवढं काही डायमंडचा क्रेज नव्हता, तर एक छोटीशी अंगठी इथपासून जी माझी दादरच्या शोरूममध्ये सुरुवात झाली ती आत्तापर्यंत गेले 40 वर्ष. म्हणजे मधला काही पिरियड जेव्हा आपलं घर, आपल्या जबाबदाऱ्या हे सगळं पार पाडल्यानंतर जे आम्हाला सगळ्या दृष्टीने सवड मिळत गेली, तर तेव्हा लागूबंधूंशिवाय आम्ही दुसरीकडे कुठेच गेलेलो नाही. कारण इथे आल्यानंतर त्यांचा स्टाफ, त्यांचं दागिना दाखवण्याची पद्धत आणि त्या दागिन्याची कलाकुसर हेच इतकं मोहून टाकतं की ते खरेदी केल्याशिवाय आम्ही जात नाही. इकडे काहीतरी वेगळं युनिक अशा डिझाईन्स आपल्याला दिसत आहेत. माणिक पाचू तर या सगळ्या सेटमध्ये आहेतच. ताई मला सांगा, हा जो हार आहे
खूप अट्रॅक्टिव्ह आहे, याकडेच आधी लक्ष जात आहे. काय म्हणतात त्याला? हा रोज कोरल नेकलेस आहे. याच्या म्हणजे झेडची पानं आहेत आणि माणिक पाचू पण आहेत. हा पूर्ण एक सेट आहे याचा. अच्छा. हा तुम्ही ड्रेसवर साडीवर वेअर करू शकता. म्हणजे असं ओके. थोडा डिसेंट एकदम लेटेस्ट हे आहे आपला लेटेस्ट डिझाईन आहे. लेटेस्ट यामध्ये रोजेस आपल्याला दिसत आहेत, गोल्ड तर आहेच आणि छोटे छोटे मोती पण आहेत, त्यामुळे हा एक सेट खूप अट्रॅक्टिव्ह आहे. दुसरं एक हे डिझाइन, याला काय म्हणतात? याला मदर ऑफ पर्ल. याच्यामध्ये पाचू आणि मोती यांचं कॉम्बिनेशन आहे. त्याला सुद्धा हा पूर्ण सेट येतो. इव्हन याला बँगल्स, नेकलेस, लॉंग नेकलेस, शॉर्ट नेकलेस. तर ट्रेडिशनल आणि वेस्टर्न असे दोन्ही हे लुक आहेत. म्हणजे साडीवर पण तुम्ही हे वेअर करू शकता, जर वन पीस असेल, गाऊन असेल, त्यासाठी हे एक छान डिझाईन आहे. आणखीन पॅटर्न्स आहेत यामध्ये. हे आहे रुबीचा आहे, रुबी नेकलेस. रुबी नेकलेस. याच्यामध्ये सुद्धा सेम ड्रॉप शेप अशा बँगल्स आणि नेकलेस येतो. रुबीचा हा नेकलेस जो म्हणजे साडीवर होतोय का मॅचिंग? होतोय ना. तसा हा रुबीचा सुंदर नाजूक असा हा नेकलेस, मॅचिंग कानातले पण आहेत त्याच्यावर. हा रुबी आणि पाचू मिक्स आहे कॉम्बिनेशन. ओके. याच्यामध्ये सुद्धा असं छोटे छोटे रुबींच्या बँगल्स किंवा ब्रेसलेट, इयरिंग पूर्ण सेट आपल्याला घेता येतो. हा इव्हन ड्रेसवर सुद्धा सुंदर वाटतो. बरोबर, छान. डेली यूज म्हणजे आपण छोट्या छोट्या फंक्शनसाठी सुद्धा हा वापरतो. थोडंसं पार्टी वेअर, थोडं युनिक वेगळं असं हे डिझाईन आहे. म्हणजे काही ज्वेलरीज अशा असतात की ते आपल्याला वाटतं की असा हार किंवा हे कोणाकडे असू नये, तर युनिक असं डिझाईन जे फक्त तुमच्याकडे असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर लागूबंधूमध्ये या आणि हे छान छान दागिने नक्की खरेदी करा. मी अबोली अभय पातकर, डोंबिवलीतच राहते, पण त्याच्या आधी कुर्ल्याला राहायची. 91 साली लग्न झालं आणि 92ला पहिली खरेदी केली आम्ही लागूबंधूंकडे द्राक्षाचे गड. माझ्या नवऱ्याने खास नेऊन मला तिथे खरेदी करायला लावली. ती आजतागायत मी अजून लागूबंधूंकडेच खरेदी करते. लग्नाला 25 वर्ष झाली. आईबाबांनी विचारलं काय हवंय तुला, सरळ लागूबंधूंकडे घेऊन आले आणि मोत्याचे सेट घेतले होते. आईने तिच्यासाठी खास डायमंडचे कानातले घेतले. कस्तुरी प्लाझामध्ये दुकान होतं. मी दरवेळेला आले की विंडो शॉपिंग करून जायची. एक टार्गेट ठरवून जायची की आता हे घ्यायचंय, ते घ्यायचंय. भिशी लावली ती मी खास त्याच्यासाठी. त्याच्यातून नवऱ्यासाठी अंगठ्या केल्या, मुलासाठी अंगठी केली, माझे दागिने केले. आजही मी हा इतका सुंदर डायमंड नेकलेस घ्यायलाच आलेली आहे. खूप आवडला आहे म्हणून पसंत करून गेली आहे. टार्गेट तरी ठरवलेलं आहे, होईल कम्प्लीट. समस्त स्त्री वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे डायमंड. जो हा डायमंडचा नेकलेस मला या ताईंनी दिलेला आहे, जो माझ्या या साडीवर मॅचिंग होतोय. तर ताई, मला आणखीन एक नेकलेस ट्राय करायचा आहे, पण त्या अगोदर डायमंडमध्ये एवढे छान छान ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, काय सांगाल? हो, या ना. डायमंडमध्ये आपण आता हा नेकलेस घेतलाच आहे. हा थोडा ब्रॉड फीलचा आहे. त्याच्यापेक्षा नाजूक अशा कलाकुसरीचे पण आहेत. ओके. इवन हा पण आहे नेकलेस की जो लॉकेट सारखा आता तुम्हाला दिसतोय, पण त्याचा नेकलेसही येतो छोटा, की जो त्याला असा मॅग्नेट आहे त्याच्या लॉक सिस्टीमला. ओके. आणि मग तो आपण त्याला चेंज करू शकतो आणि मग तो आपण नेकलेस म्हणून पण घालू शकतो त्याला. ओके ओके. हा ताई परत लॉक करून दाखवा आम्हाला. एकच मिनिट. हा पुन्हा असा फोल्ड होतो, इकडून लॉक होतो, इथून लॉक होतो. तुम्हाला पुन्हा छान युनिक असं हे पॅटर्न आहे. म्हणजे एखाद्याला समजा अशी दोन्ही घालायचं, कधी या पद्धतीने, कधी होतं कस्टमर सगळ्याच फंक्शनला नेकलेस नाही घालत. घरातलं असेल तर आपण नेकलेस घालतो, पण कधी जायचंय फंक्शनला, छोटे छोटे प्रोग्राम्स असतील तर मग लॉकेट घातलं तर. ओके. आणि त्यानंतर डायमंड मध्ये मंगळसूत्र पण आहे. मंगळसूत्र आहे. हे आपलं ट्रेडिशनल डिझाईन्स आहे, म्हणजे कुडी पॅटर्न किंवा 7 डायमंडचं बनलेलं एक फूल असं. तर याच्यामध्ये नेकलेस येतं, रिंग येते आपल्याकडे, तसं पूर्ण बांगड्या येतील पूर्ण त्याच्यामध्ये. तर डेली वेअर ऑफिस साठी, ऑफिस गोईंग ज्या आहेत आपल्या मैत्रिणी, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. मात्र थोडं भरलेलं जर आपल्याला हवं असेल तर ताई हे पण एक ऑप्शन आहे. तर याला काय म्हणतात? हे डायमंड मधलं पेंडंट आहे. म्हणजे तुम्ही याला मोठा जरी हे लावला, सर घातलात आणि खाली मोठं लॉकेट घातलं तर खूप छान दिसतं प्लेन सर. ओके. तर आपण बघतोय हे सुंदर असं हे डायमंडचं डिझाईन. सिंगल बांगडी म्हणून तुम्ही डेली यूज साठी पण घालू शकता. तर असे हे कडे, आज डायमंडच डायमंड आहे. तर असे हे कडे आणि हा सेट आणि हे छान असे कानातले. तर डायमंड लवर जे आहेत त्यांच्यासाठी खूप छान कलेक्शन आहे या डायमंड सेक्शनमध्ये. मी सुषमा कोकणे, डोंबिवलीला राहते.
आणि डोंबिवलीच्या ब्रँचमधनं बरेच वेळा खरेदी केली आहे. साधारण 15-20 वर्षापासून जेव्हा त्यांची डोंबिवली ब्रँच चालू झाली तिथपासून मी डोंबिवलीत खरेदी करते आणि वेळोवेळी त्यांना माझ्या स्वतःच्या डिझाईन्स बनवून घेतल्यात त्यांच्याकडनं. मी स्वतः डिझाईन तयार करून आणि त्यांच्या कारागिरांनी तसे मला बनवून पण दिल्यात. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि त्यांचा स्टाफ तर खूपच छान आहे, एकदम कोऑपरेटिव्ह आहे. कस्टमाइज दागिनेही बनवून देतात आणि आपल्याला गाईड पण करतात व्यवस्थित. जर एका कस्टमाइजमध्ये पण काही डिझाईन्स चेंज हव्या असतील 2-3 पॅटर्न बनवून देतात आपल्याला, मग त्यातला आपल्याला हवा असेल तो आपण सिलेक्ट करू शकतो. आत्ता त्यांनी जे नवीन कलेक्शन लॉन्च केलं आता ह्या नवीन दुकानाच्या ओपनिंगच्या वेळेस सिल्वरचं कलेक्शन जे लॉन्च केलं आहे तेही खूप छान आहे डेली वेअरसाठी. मी त्याच्यातले सुद्धा मी त्यांच्याकडनं आवडलेल्या डिझाईन्सपैकी सुद्धा जे स्टड्स होते त्याच्याऐवजी त्यांनी मला कस्टमाइज करून हँगिंग करून दिले. ते आत्ताच खरेदी केली 4-5 दिवसापूर्वीच. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तो पण. आणि ते दागिने डेली वेअरला तर खूपच सुंदर आहेत ते. तर लग्नसराई ही एका दागिन्यामुळे पूर्ण होऊच शकत नाही. तो दागिना म्हणजे आपली सगळ्यांची आवडती नथ. नथचं हे सेक्शन आणि खूप सारे प्रकार आहेत. ताई काय म्हणतात या नथीला? या नथीला म्हणजे कसं, आता लग्न म्हटल्यावर नथीशिवाय लग्न हे अपूर्णच आहे. त्यामुळे हा याच्यामध्ये जो खडा वापरलाय तो पांढरा खडा आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये लाल खडा पण वापरू शकतो. लाल खड्याची नथ बघायची असेल ती अशी आहे. पारंपरिक असा हा लुक आहे. पारंपरिक असा लुक आहे. तर एखाद्याला अशी मोठी नथ हवी असेल तर भरगच्च भरपूर ठसठशीत मोती आणि त्यात हा गुलाबी रंगाचा खडा आहे यामध्ये. आणि शिवाय आपल्याकडे लहानात लहान सुद्धा नथ आहे. लाल खड्याची सुद्धा आणि पांढऱ्या खड्याची सुद्धा आहे. म्हणजे कस्टमाइज प्रमाणे एखाद्याला जास्त मोठी नथ नाही आवडत त्या हिशोबाने ही लहान नथ पण आहे. अच्छा. आणि नाक टोचलं नसेल एखाद्या नवरीने तर मग काय करायचं? मग त्याला प्रेस. अच्छा, ही प्रेसची नथ आहे. प्रेसची नथ. सुंदर. एकदा ट्राय करून बघा तुम्ही. येस येस. खूपच सुंदर आणि लहान मोत्यांमुळे तर नथ अगदीच छान वाटते. अच्छा. तशी ही प्रेसची नथ आहे. तर ज्यांनी नाक टोचलेलं नाहीये त्यांच्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे की प्रेस केली तरी पण ही नथ व्यवस्थित बसते सुद्धा. अगदी खूप छान खरं तर बसली ही, की नथ पडण्याची भीती अजिबात मला वाटली नाही. आणि शिवाय लहान मोती असल्यामुळे तिचा लुक खूप छान वाटतोय. खूप छान ऑप्शन आहे. तर यामध्ये अजून छोटी कोणती नथ आहे का? ही पांढऱ्या खड्याची. पांढऱ्या खड्याची. तर ही पण एक नथ आहे. समजा अशी आपण ही प्रेस करायची. प्रेस केली आणि पूर्ण एक सेट पारंपरिक असेल जो मगाशीच आपण पाहिलाय लग्नाच्या ऑप्शन म्हणून एक छान आहे की नाकाला होल नसलं आपण प्रेसची नथ वापरू शकतो. तसे सुंदर सगळ्या नथींचं कलेक्शन. नमस्कार, मी सौ प्रीती कांचनलेले, डोंबिवलीतच राहते. लागू बंधू म्हणजे काय तर दागिन्यांचं गाव. खरंच या गावात आल्यावर ना की अगदी हरखून जायला होतं. अप्रतिम डिझाईन्स, अत्यंत नाविन्यपूर्ण डिझाईन्स आणि सिलेक्टिव्ह असतात. आपल्याला फार बघत बसावं लागत नाही. मोजकी डिझाईन्स पण अगदी प्रेमात पडू अशी डिझाईन्स. मी आज हा मोती, पोवळं आणि पाचू माणिक्याचा सेट घातला आहे जो अत्यंत छान दिसतोय. आणि ह्यांच्या दागिन्यांची एक खासियत म्हणजे कितीही दागिना जरी आपण मोठा घडवला, कारण माझा कसं आहे, हात माझा मोठा आहे, त्यामुळे सगळं आपल्याला दागिने मला माझ्या मोठ्या मापाचे करून घ्यायला लागतात. आणि इकडची लागूबंधूंची टीम एवढी सपोर्टिव्ह आहे की ते मला माझ्या मोठ्या हाताला किंवा मापाला योग्य होणारे डिझाईन्स ते मला सांगतात. ते तसेच दागिने मी करून घेते. आणि मुख्य म्हणजे दागिना मोठ्या मापाचा असला तरी तो खूप सुबक होतो. ठसठशीत पण आहे, तरीसुद्धा सुबक पण आहे. आणि रोजच्या वापरायला सुद्धा ते दागिने अत्यंत छान असतात. आणि त्यामुळे गेली 10-12 वर्ष झाली आम्ही लागूबंधूंमध्येच खरेदीसाठी येतो. आणि आता सगळ्यांना माहितीच झालं आहे, हां प्रीतीने घातलाय दागिना म्हणजे तो लागूबंधूंकडचाच असणार, हे एवढं सहज समीकरण झालं आहे. त्यामुळे लागूबंधूंचं असंच यश उत्तरोत्तर त्यांना मिळो आणि त्यांची अशीच प्रगती हो. लागूबंधूंच्या दागिन्यांच्या गावामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे दागिने पाहिले. या सगळ्यामध्ये डायमंडही पाहिलं, मात्र डायमंड सारखेच दिसणारे पण किमतीला कमी, लाईट वेट सिल्वर ज्वेलरी आता आपण पाहणार आहोत. आणि या सेक्शनमध्ये आता आपण आलोत. ताई, सुंदर असं तुमचं हे सिल्वर कलेक्शन आहे. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया या नाजूकशा नेकलेस पासून. तर साधारण काय असेल याची किंमत? आणि या नेकलेसची किंमत आहे 11,700. अच्छा. एलिटा हा लागूबंधूंचा सिल्वर ज्वेलरीसाठीचा हा एक सेक्शन आपण पाहतोय ज्यामध्ये चांदीचे दागिने आहेत, मात्र हा डायमंड नेकलेस वाटतोय. हो, ऍक्च्युअली तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर सॉलिटरचं लुक दिलेला आहे, जो आपण प्रॉपर नॅचरल डायमंड मध्ये जे बघतो तसंच हे अमेरिकन डायमंड मध्ये प्रॉपर सॉलिटरचं लुक या नेकलेसला दिलेला आहे. अच्छा, तर हे सगळे अमेरिकन डायमंड यात यूज केलेत. ओके.
आणि छान त्याच्यावर मॅचिंग कानातले पण आहेत. येस, तर हा एक सेट खूप छान आहे. एक ॲनिव्हर्सरी गिफ्ट जर तुम्हाला तुमच्या वाईफला द्यायचं असेल तर हे परफेक्ट, किंमत पण अगदी बजेटमध्ये आणि छान असा हा लुक देणारा अमेरिकन डायमंडचा हा सेट आहे, जो वेस्टर्न वेअर, वन पीस असेल, गाऊन असेल, त्यावर खूप छान दिसेल. नाजूक असा हा पूर्ण सेट आणि त्यावर हे मॅचिंग कानातले. तर केवळ हा एकच नेकलेस नाही आहे, तर यामध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत जे आपल्याला ताई दाखवणार आहेत. तर ताई, आणखीन काय ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये? हा जो नेकलेस आहे हा प्रॉपर ब्रायडल लुकचा हा नेकलेस आहे. याच्यामध्ये ॲमेथिस्ट नावाचा हा जो मिडलला स्टोन आहे ब्लू दिसणारा, तो याच्यामध्ये सेट केलेला आहे आणि बाकी प्रॉपर एडी आहेत त्याच्यामध्ये. ओके, हा काढता येईल का? हो, काढता येईल. आणि फक्त 33,600चा हा नेकलेस आहे. ओके, तर आपण जसे सोन्याचे दागिने पाहिले की लग्नसराईमध्ये नऊवारीवर आपण काय घालावं, तर लग्नसराईमध्ये रिसेप्शनसाठी आपल्याला असा हा एक भरलेला नेकलेस हवा असतो. तर हा मी इथे लावून दाखवते आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. तर कसा लुक वाटतोय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान भरगच्च असा लुक आहे. म्हणजे हा एक नेकलेस घातला आणि डायमंडचं आपलं मंगळसूत्र जे आपण मगाशी पाहिलं ते जर आपण फक्त वेअर केलं तरी सुद्धा खूप सुंदर असं वाटणार आहे. तर असा हा भरगच्च असा सुंदर नेकलेस आहे आणि यावर मॅचिंग असे हे छान कानातले पण आहेत. शाळेत जाणाऱ्या ज्या मुली आहेत किंवा कॉलेजमध्ये ज्या मुली जातात अगदी आवडीने यूज करू शकतील त्या. आणि कॉस्ट पण तशी त्याप्रमाणे त्याची 1100-1500 अशी कॉस्ट आहे. म्हणजे लाईट वेट पासून तुम्हाला ही ज्वेलरी मिळेल आणि रेंज सुद्धा कमी आहे. लाईट वेट ज्वेलरी हवी आहे आणि रेंज पण कमी हवी असेल तर या ब्रँडमध्ये खूप सारे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. कानातले आपण पाहिले, रिंग पाहिले आणि हे सुंदर असे सेट. आणि या ताईंच्या मागे आपण एक नजर टाकूयात. सुंदर असं सिल्वरचं कलेक्शन आहे ज्यात चैन आहेत, एक मोठा सेट आहे. तर नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे ताई, काही ऑफर देखील ग्राहकांना सांगा. आपल्याकडे जी ऑफर चालू आहे ती, जर तुम्ही 2 वस्तू जर का काही परचेस करताय तर त्याच्या टोटल अमाऊंटवरती 10% तुम्हाला डिस्काउंट आहे. आणि 3 वस्तू जर का परचेस करताय तर त्याच्यावरती टोटल अमाऊंटवरती 20% डिस्काउंट ऑफर आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने जर आपल्याला दागिने घ्यायचे असतील तर दागिन्यांच्या या गावात नक्की या. आणि खास नवीन वर्षानिमित्त एक ऑफर देखील आहे जी आत्ताच आपल्याला ताईंनी सांगितली आहे. तर या ऑफरचा नक्की लाभ घ्या आणि लागू बंधूंच्या या नव्या कोऱ्या डोंबिवलीमधल्या शॉपला व्हिजिट करायला विसरू नका. मंडळी, नवीन वर्षाची सुरुवात अगदी दमदार अशी झाली आहे आणि नवीन वर्ष म्हटलं तर पुढे अनेक सण असतात आणि लग्नाचा देखील मौसम आता सुरू झालाय. लग्नसराई म्हटली की येते खरेदी आणि खरेदी म्हटलं तर मग आता कोणते दागिने घ्यायचे, कुठे जाऊन काय घालायचे आणि त्यापेक्षा ते त्याच्यावर मॅचिंग आहे की नाही आणि आपण सध्या सुरू असणारा ट्रेंड देखील फॉलो करतोय की नाही, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आता लग्नसराई आहे आणि तुम्ही देखील याच कन्फ्युजनमध्ये असाल की आम्हाला सोनं खरेदी करायचं आहे, चांदी खरेदी करायची आहे, पण कुठे? तर आता तुम्हाला कळलंच असेल, मी आहे लागू बंधूमध्ये आणि आज आपण लागू बंधू या दुकानामध्ये सोने खरेदी, चांदे खरेदी, त्याचबरोबर डायमंड आणि ट्रेंडिंग ज्वेलरी देखील आपल्याला खरेदी करायची आहे. तर त्यात कोणकोणते ऑप्शन्स आहेत आणि काय आहे लागू बंधू यांच्याकडे हे जाणून घेणार आहोत. लागू बंधूचे डायरेक्टर पराग लागू यांच्याकडून. सर, लोकमत सखीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. जसं सर मी आत्ता म्हणाले की लग्नसराई म्हटली की त्या मुलीच्या कुटुंबियांना किंवा मुलाच्या कुटुंबियांना प्रश्न असतो की दागिने तर घ्यायचे आहेत, मात्र आता जुने किंवा पारंपरिक नको, थोडंफार आम्हाला ट्रेंडी बघायचं आहे. आणि आम्ही दुकानात पाहतोय की वेगवेगळ्या व्हेरायटीज पण इकडे आहेत. काय सांगाल या बदलत्या ट्रेंडबद्दल? सगळ्यात आधी नाही, ट्रेंड म्हणजे पारंपरिक दागिने तर त्याची डिमांड असतेच, कारण लग्न म्हटलं की एक नवरीला पूर्ण सजायचं असतं. पण त्याचबरोबर थोडंसं मॉडर्न डिझाईन्सचं मिक्सचर लोकांना अपेक्षित असतं. तर आम्ही तसेच नवीन नवीन प्रयोग करत असतो, नवीन नवीन डिझाईन्स आणत असतो की नवीन पिढीला पण आकर्षण वाटेल. आणि त्यामुळे तुम्ही बघाल की खूप वेगवेगळ्या प्रकारचे, खूप वेगवेगळ्या रंगांचे दागिने आपल्याकडे उपलब्ध आहेत.
तर तो हाच प्रयत्न आहे की नवीन पिढीला पण अट्रॅक्टिव्ह वाटतील असे दागिने आपण त्यांच्याकडे प्रस्तुत करूया. बरोबर. आणि सोन्या चांदीचे दागिने आहेत, मात्र आता डायमंड आपल्याकडे असावा असंही प्रत्येकाला वाटतं. मात्र डायमंड म्हटला की तो कुठेतरी थोडा एक्सपेन्सिव्ह असतो, हीही धारणा पालकांच्या मनात असते. तर आपल्याकडे त्या दृष्टिकोनातून डिझाईन्स कसे आहेत? नाही, स्वाभाविक आहे, कारण डायमंड हा रत्नांचा राजा मानला गेला आहे. त्याचं कारण हा की तो सगळ्यात रेअर आहे. तर म्हणजे मी असं सांगू शकतो की कुठलाही जेमस्टोन आपण जर बघायला गेलो तर त्याची व्हॅल्यू, त्याचं मूल्य हे 3 गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे त्याचं सौंदर्य, तो किती सुंदर दिसतो. दुसरं म्हणजे तो किती टिकाऊ आहे, त्याची ड्युरेबिलिटी काय आहे. आणि तिसरं म्हणजे तो किती रेअर आहे. तो ह्या तिन्ही गोष्टींची मिळून त्याची व्हॅल्यू ठरते. तर डायमंड हा अतिशय ड्युरेबल, डायमंड आपण जगातला हार्डेस्ट सबस्टन्स म्हणतो, त्यामुळे तो सगळ्यात ड्युरेबलही आहे. त्याचबरोबर दिसायला अतिशय सुंदर. त्यामुळे तो म्हणजे इतर रत्नांपेक्षा तो महाग नक्कीच आहे, पण त्याच्यावरती आपण लोकांच्या बजेटमध्ये बसेल ह्याच्यासाठी आपण म्हणूया की लाईट वेट ज्वेलरी किंवा मोठा लुक असलेलं पण कमी वजनाचे हिरे असलेले ज्वेलरी, असे वेगवेगळे डिझाईन्सचे ऑप्शन्स कस्टमरसाठी आम्ही ठेवतो, जेणेकरून आपापल्या बजेटप्रमाणे लोकांना ऑप्शन मिळतील. बरोबर. तुम्ही आता सांगितलं की ऑप्शन्स तर आपल्याकडे भरपूर आहेच, मात्र ॲनिव्हर्सरी असेल किंवा बड्डे गिफ्ट आपल्याला एखाद्याला द्यायचं असेल तर गिफ्ट मिळताना त्याला मी नाही कशी म्हणू असं म्हटलं जातं. त्याच दृष्टिकोनातून आपलं पण एक कॅम्पेन आहे. तर त्या कॅम्पेनमध्ये आणि अशा कोणकोणत्या डिझाईन्स किंवा लाईट वेट ज्वेलरीमध्ये देखील आपल्याकडे काय ऑप्शन आहे की ते आपण ॲनिव्हर्सरी असेल, बड्डे असेल, अगदी ऑफिस कलिगला देखील द्यायचं असेल तर ते देऊ शकतो? हो, नक्कीच. सो नाही कशी म्हणू तुला हे 2 अर्थांनी आहे की एक म्हणजे मुलगा किंवा मुलगी एकमेकांना नाही कशी म्हणू तुला म्हणतायत. त्याचबरोबर आमची अशी धारणा आहे की आपल्या दागिन्यांनाही देखील ते नाही कशी म्हणू तुला म्हणतायत. कारण अतिशय लाईटवेटपासून वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या निसर्गातल्या एलिमेंट्सपासून किंवा ॲबस्ट्रॅक्ट एलिमेंट्सपासून इन्स्पायर्ड डिझाईन्स असलेली व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं की फक्त नवरीसाठीच हेवी ज्वेलरी असं नाही, तर लग्नाला इतर नातेवाईकही येतात, त्यांनाही नटायचं असतं किंवा गिफ्टिंग करायचं असतं. सो ह्या सगळ्या साठी आपल्याकडे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या बजेटप्रमाणे आणि रिक्वायरमेंटप्रमाणे आपण दागिने उपलब्ध करू शकतो. तर आत्ताच तुम्ही सांगितलं की नाही कशी म्हणू तुला, या कॅम्पेनमध्ये देखील काही ऑफर्स आहेत का? कारण आता लग्नसराई सुरू होते आणि सगळे आता दागिने खरेदी करण्याचा प्लॅन कुठेतरी करतायत, तर त्यांनाही काय सांग? जरूर. तर आत्ताच्या ह्या लग्नसराईच्या काळामध्ये आपण एक छान ऑफर आणली आहे ग्राहकांसाठी. ती म्हणजे हिऱ्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट आहे आणि तसंच रत्नजडीत आणि नुसत्या सोन्याचे जे दागिने आहेत त्याच्यावरती 25% ऑफर आहे. तर ह्या ऑफरचा नक्की सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. तर सरांनी आता आपल्याला खूप छान छान अशा स्कीम सांगितल्या आहेत. त्यामुळे लग्नसराई आता सुरू होते आणि तुम्हाला जर का तुमच्या घरच्यांसाठी, स्वतःसाठी दागिने खरेदी करायचे असेल तर नक्कीच तुम्ही लागू बंधूमध्ये येऊ शकता आणि हे सगळे दागिने तुम्ही खरेदी करू शकता. खरं तर या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही आहात आणि महाराष्ट्र नाही तर अगदी जगभरामध्ये आपले कस्टमर आहेत. पूर्वीच्या काळी असणारे डिझाईन्स आणि आत्ता जो ट्रेंड सुरू आहे त्याला फॉलो करत ग्राहकांची देखील तुम्ही एक मर्जी राखलेली आहे. तर हा सगळा प्रवास नेमका कसा होता, थोडक्यात याबद्दल? मला वाटतं कस्टमर्सचा येणारा फीडबॅक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे असं नाही की आम्ही काही ठराविक डिझाईन्स ठेवली की तीच परंपरागत काही तर चालतातच, जे एव्हरग्रीन डिझाईन्स आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये बदल करत राहणं किंवा नवीन नवीन प्रयोग करणं ही आमची खासियत आहे. की कस्टमरचं नेमकं काय हवं आहे किंवा बदलता ट्रेंड कसा आहे ह्याचा अभ्यास करून असलेल्या डिझाईनमध्ये मॉडर्नायझेशन करणं, ज्याच्यानी मे बी कुठली ना कुठली गरज त्यांची भागली जाईल. म्हणजे बजेटची गरज असेल किंवा लुकची गरज असेल, हे आपण नक्की करत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला ट्रेडिशनल नथ तर माहिती आहे, बरोबर, पण मग आता बऱ्याच वेळा असं होतं की नथीला मॅचिंग काय, तर आम्ही नथीच्या शेपचे पेंडंट केलेत किंवा नथीच्या शेपचे कानातले केलेत की एक सेट होऊन जातो. म्हणजे फक्त नथ नाकात घालायचंच नसून आपण एक पूर्ण सेट म्हणून त्याला घालू शकतो. किंवा ट्रॅडिशनल दागिने जसे की वज्रटीक आहे, ती पारंपरिकरित्या सोन्याच्या मण्यांनी केली जाते. म्हणजे त्याला खालचे जो गादीच्या खाली जे मणी बसवलेले असतात ते सोन्याचे असतात. तर आपली खासियत मोत्यांची आहे म्हणून आम्ही त्याच्यात एक नवीन प्रयोग म्हणून सोन्याच्या मण्यांच्या ऐवजी मोती वापरून त्याला नवीन एक लुक आणला. सो असं
नवीन नवीन आम्ही प्रयोग करत असतो आणि जे ग्राहकांना आवडत असतात. बरोबर. मोत्याचा आता तुम्ही उल्लेख केलाय. मोत्यांचे देखील आपल्याकडे कोणकोणते दागिने कशा पद्धतीने उपलब्ध आहे आणि समजा आपल्याला गिफ्टिंग किंवा जसं मी मगाशीच उल्लेख केला, आपले अनेक असे प्रेक्षक आहेत. लोकमत सखीच्या आमच्या अनेक महिला आहेत की ऑफिसला जायचंय किंवा अगदी कुठेतरी जवळच जाऊन यायचंय, तर मोत्याचा एखादा दागिना किंवा एक छोटंसं पॅन्डन घातलं तर ते खूप छान दिसतं आणि लागूबंधू यासाठी प्रसिद्ध आहेच. तर बरोबर. त्याही दागिन्यांबद्दल काय सांगा? मोत्यांचे बेसिकली 2 प्रकार आहेत. एक म्हणजे ज्याला आपण रिअल नॅचरल पर्ल्स म्हणतो, की जे नैसर्गिकरित्या तयार झालेत शिंपल्यांमध्ये, आणि दुसरे असतात ते कल्चर्ड मोती, ज्याची सुरुवात खरोखर लागूबंधूंनी म्हणजे माझ्या पणजोबांनी केली 1936 सालापासून. ती ह्या कल्चर्ड मोत्यांच्या व्यापाऱ्यांनी सुरुवात केली. तर कल्चर्ड मोती म्हणजे तेही शिंपल्यातच बनलेले आहेत, त्यामुळे त्याची फक्त जी बनण्याची प्रोसेस आहे ती आपण सुरू करतो, म्हणजे ती मानवाने चालू केलेली आहे, पण ते बनतात शिंपल्यातच. त्याचा फायदा हा होतो की ते जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे त्याची किंमत थोडीशी आपल्याला कमी होते. तर त्यामुळे ते इझिली आपल्याला दागिन्यांमध्ये वापरता येतील. आणि दुसरा फायदा हा की त्याचा शेप आपल्या कंट्रोलमध्ये असतो. तर ते कल्चर्ड मोत्यांचे दागिन्यांची सुरुवात झाली आणि तिथून मग पोळी आणि इतर माणिक पाचू हे रत्नाचं काय म्हणतात इतर रत्न वापरून वेगवेगळे डिझाईन्स आपण सुरुवात केली करायला. आणि मला वाटतं की हे वेगवेगळे जे निसर्गात उपलब्ध रंग आहेत त्याच्यानी खरोखर खूप छान लुक येतो, प्रत्येक तुम्हाला असलेल्या सेटला मॅच करता येतं. त्यामुळे आमचा USPच तो आहे की आम्ही वेगवेगळ्या रंगांच्या जेमस्टोन्सची ज्वेलरी आणि त्याची व्हरायटी हे आम्ही ठेवत असतो. रत्न, माणिक, मोती याचा आता तुम्ही उल्लेख केला, तर रत्न घालणं हे प्रत्येकाला आवडतं किंवा काही हे स्पेसिफिक आम्हाला हे रत्न हवंय, पवळं असेल, मोती असेल, हिरा असेल, ही मागणी ग्राहक आपल्याकडे करतात. तर त्यांना देखील ते जेमस्टोन कशा पद्धतीने आणि उच्च दर्जाचे तर आपल्याकडे आहेतच, पण त्यातही चांगली क्वालिटी आपण कशी देतो? प्रश्न खूप चांगला आहे. मी मगाशी म्हटलं तसं मुळात कुठलाही जेमस्टोन हा दिसायला सुंदर असावा लागतो आणि मग त्याची व्हॅल्यू ठरवण्यासाठी ड्युरेबिलिटी आणि रेरिटी ह्या 2 गोष्टी आहेत. त्यामुळे काही जेमस्टोन्स अतिशय कमी दरात सुद्धा उपलब्ध असतात, कारण ते जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. बरोबर. उदाहरणार्थ अगेट असतील, रोज क्वार्ट्ज असेल, असे बरेच रत्न आहेत जे अतिशय कमी दरात उपलब्ध आहेत. आणि तसंच मी म्हटलं तसं त्याचं दुसरं टोक म्हणजे हिरा किंवा त्याच्याहून महागही काही रत्न आपल्याला उपलब्ध होतात. तर मला वाटतं की एक झालं व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूच्या नुसार आपण सिलेक्ट करायला पाहिजे की आपल्याला आपलं बजेट काय आहे आणि आपल्याला कुठला लुक हवा आहे. त्यानंतर मग आलं तुम्ही म्हणालात की त्याची ऑथेंटिसिटी कशी ओळखायची. तर मला सांगायला आवडेल की आमच्याकडे म्हणजे लागूबंधूकडे ह्याचं सखोल सायंटिफिक नॉलेज आहे, कारण सगळे डायरेक्टर लागूबंधूचे हे जेमॉलॉजिस्ट आहेत स्वतः. त्यामुळे रत्न कशी ओळखावीत आणि कुठला रत्न योग्य आणि अयोग्य आहे हे ठरवण्याची कुवत आमच्याकडे स्वतःकडे आहे. तरी देखील त्या व्यतिरिक्त पुढे जाऊन काही जे हायर व्हॅल्यू स्टोन्स असतील किंवा जेमस्टोन्स असतील त्याला आपण थर्ड पार्टी लॅबोरेटरीकडनं सर्टिफिकेट घेतो की हा खरोखर नॅचरल जेमस्टोन आहे आणि सिंथेटिक नाही, हे सांगण्यासाठी सर्टिफिकेट्स उपलब्ध आहेत. म्हणजे असं नाही की आम्हीच केवळ सांगतोय की हा योग्य आहे किंवा अयोग्य आहे. त्याला एक थर्ड पार्टीनी चेक केलेलं असतं, त्यांच्याकडे सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स असतात, ते वापरून ते ओळखतात की खरोखरच हा अमुक जेमस्टोन आहे आणि हा नॅचरली तयार झालेला आहे. सो असे वेगवेगळे मार्ग आहेत लोकांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, त्याच्यातला आमच्यावरचा ट्रस्ट वाढवण्यासाठी की ते जे रत्न आपल्याकडे मिळतील ते खरोखरच जेन्युइन मिळतील. बरोबर. हे रत्न घेतल्यानंतर किंवा काही वेळेला ते चांदीत धारण करायचे असतात, काही वेळा ते सोन्यामध्ये घालायचे असतात, तर ते साफ करायचे आहेत किंवा क्लीन करायचे आहेत, आपण इतके वर्ष अंगावर ते घालतो, तर यासाठी देखील काही मेथड असते का? हो जरूर. सो तर तुम्ही जर आमच्या दुकानात ते दागिने घेऊन आलात तर आपल्याकडे क्लिनिंग जे सोल्युशन्स उपलब्ध आहेत ते आम्ही ग्राहकांना विकतो देखील. किंवा सो ते ऑब्व्हियसली स्पेशल लिक्विड्स आहेत ज्याच्याने चांगल्या प्रकारे क्लीन होऊ शकतं. किंवा अगदी घरच्या घरी सुद्धा करायचं असेल तर फार सोपं आहे, म्हणजे अतिशय माइल्ड डिटर्जंटमध्ये थोड्याशा कोमट पाण्यात आणि टूथब्रश असं घेऊन जर आपण दागिने क्लीन केले तर मे बी महिन्यातनं एकदा, 3 महिन्यातनं एकदा असं क्लिनिंग केलं तर बऱ्यापैकी ते कंटिन्यू किंवा चांगले टिकू शकतात. तर तुम्ही सांगतायत की कशा पद्धतीने आपल्याकडे जे रत्न आहेत ते देखील क्लीन करून दिले जातात जर एखाद्याला ते घरी करता येत नसतील तर. यानंतर बदलत्या ट्रेंडनुसार देखील ज्वेलरी आपण ठेवतोच आहे, मात्र कॉलेज गोईंग मुली असतील किंवा यंगस्टरला जास्त हलके फुलके दागिने आवडतात, तर यामध्येही आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत? सो ह्याच्यामध्ये आपल्याकडे आता 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे
सध्या रोज गोल्डचं खूप ट्रेंड आहे ना, त्याच्यामुळे रोज गोल्डमध्ये आणि डायमंड्स वापरून अशी पण ज्वेलरी आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बजेट फ्रेंडली करण्यासाठी, की कॉलेज गोईंग क्राऊड तुम्ही म्हणालात त्यांना इझिली अफोर्ड होतील अशासाठी आपण 14 कॅरेटमध्ये देखील दागिने आणले, ज्याच्यानी सोन्याची देखील किंमत कमी होईल आणि मग त्याच्यात जे डायमंड्स वापरतो ते थोड्याशा लोअर क्वालिटीचे, म्हणजे अगदी टॉप क्वालिटी न वापरता 1-2 ग्रेड खालचे वापरले तर त्याचा रेट थोडासा कमी असतो. सो ओव्हरऑल बजेट फ्रेंडली होतं. सो हा एक मार्ग आहे. आणि तसंच दुसरं आपल्याकडे एलिटा नावाचं सिल्वर कलेक्शन देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ते अतिशय गिफ्टिंगसाठी किंवा रोजच्या वापरण्यासाठी खूपच सहज उपलब्ध होऊ शकतं. बरोबर. दागिन्यांचे इतके ऑप्शन्स ग्राहकांना उपलब्ध आहेत, त्यामुळे एखादा ग्राहक आपल्याकडे आल्यानंतर त्याच्या आवडीचा कस्टमाइज पद्धतीने देखील तो दागिने घेऊ शकतो. तर ग्राहकांची अशी विशेष मागणी असते का? कारण आता लग्न सराई आहे, तर अनेक प्रेक्षक आता आपल्याला पाहतायत आणि त्यांना असं असेल की अमुक एक डिझाईन आम्हाला बनवून हवी आहे, तर असं देखील आपण करतो का? हो, नक्कीच. म्हणजे इनफॅक्ट कस्टमायझेशन हे आमचं हातखंड आहे. कारण मी मगाशी म्हटलं तसं की कस्टमरचा फीडबॅक आणि त्यांना हवी असलेली गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचवणं हा आमचा कायमच प्रयत्न असतो. तर बऱ्याच वेळा आम्ही असं मॉडिफिकेशन काही ना काही करून देतो किंवा बऱ्याच वेळा कस्टमरचे जुने दागिने असतात की त्याला सेंटिमेंटल व्हॅल्यू खूप असते. उदाहरणार्थ जुने मोती असतील किंवा जुने काही माणिकरत्न असतील, माणिक पाचू म्हणा, सफायर्स असतील, तर ते रियूज करून आपण काहीतरी नवीन दागिने घडवून देऊ शकतो. तर हा प्रयत्न आपण करत असतो, कारण ती सेंटिमेंटल व्हॅल्यू जपणं जास्त आम्हाला महत्त्वाचं वाटतं. हां, कधीतरी क्वचित असं होतं की काही तांत्रिक गोष्टीमुळे ते नाही करता येत, पण नक्कीच आमचा प्रयत्न आहे की आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे असे प्रयोग आम्ही केलेले आहेत आणि जे सक्सेसफुल देखील झालेले आहेत. बरोबर. गेल्या इतक्या वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात आहात. आपले हजारो नाही तर लाखो ग्राहक आहेत. मात्र कुठेतरी आता कृत्रिम बनावटी असे देखील दागिने दिले जातात किंवा ते फेक असतात आणि मग अशा पद्धतीने ग्राहकांची दिशाभूल होते. तर आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील ग्राहकांना तुम्हाला काही आवाहन करायचं आहे का? येस, शुअर. कुठलाही दागिना घेतला तर त्याचे 2 घटक आहेत. एक म्हणजे मेटल, म्हणजे ते सोनं असेल किंवा चांदी असेल, आणि दुसरा म्हणजे त्याच्यातले जेमस्टोन्स. तर ह्या दोन्हीच्या विषयी आपण बोलूया. तर पहिला समजा मेटल, तर आमच्याकडे मेजॉरिटी ज्वेलरी सोन्यातली आहे. तर सोन्याची प्युरिटीची खात्री कशी बाळगावी? तर एक म्हणजे त्याच्यावरती हॉलमार्किंग आता गव्हर्नमेंटनी कंपल्सरी केलेलं आहे. सो आपल्याकडे प्रत्येक दागिना हा हॉलमार्क असतो. तर हॉलमार्कचा अर्थ काय की त्याची प्युरिटी ही गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह केलेल्या थर्ड पार्टी लॅबोरेटरीमध्ये चेक केलेली आहे आणि त्याच्यावरती ते मार्किंग केलेलं असतं. सो ह्याचा अर्थ की आम्ही सांगतोय अमुक प्युरिटी असं नाही, पुन्हा ते मगाशी म्हटलं तसं की कोणीतरी थर्ड पार्टीनी ते चेक केलेलं असतं. सो हा झाला सोन्याबद्दलचा भाग. राहिला प्रश्न जेमस्टोन्सचा. तर त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक म्हणजे ऑथेंटिसिटीसाठी मी म्हटलं तसं सर्टिफिकेशन आपण करून घेऊ शकतो. त्याच्यात फक्त होतं कसं की कधीकधी त्या जेमस्टोनची व्हॅल्यू एवढी हाय नसते, म्हणजे सर्टिफिकेटची कॉस्ट त्या जर जेमस्टोनपेक्षा जास्त झाली तर ऑब्व्हियसली ते परवडणार नाही. त्यामुळे आपण ते ठराविक व्हॅल्यूच्या वरच्याच जेमस्टोनसाठी सर्टिफिकेशन करून घेतो. त्या व्यतिरिक्त मी म्हटलं तसं की एक जजमेंट असतं की आता आम्ही जेमॉलॉजिस्ट आहोत, त्यामुळे आम्हाला अनेक रत्न पाहून समजतं की कुठला ऑथेंटिक आणि कुठला नाही. इथे मला एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटते की बऱ्याच वेळेला काही लोकांच्या मनात कन्फ्युजन असतं की सिंथेटिक म्हणजे काय किंवा फेक म्हणजे काय किंवा नॅचरल म्हणजे काय. तर मला सांगायला आवडेल की आपण याचे 3 भाग करू शकतो. एक म्हणजे नॅचरल जेमस्टोन, जो ओरिजिनल ऑथेंटिक खराखुरा जेमस्टोन आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की सिंथेटिक, म्हणजे आता सध्या लॅबग्रोन डायमंड्सचं खूप ट्रेंड आहे किंवा सिंथेटिक रुबीज आणि सिंथेटिक एमरल्डबद्दल बरंच ऐकलं जातं. तर सिंथेटिकचा अर्थ मला स्पष्ट करायला आवडेल की तो जेमस्टोन हा खरा जेमस्टोन म्हणजे मटेरियल वाईज केमिकल त्याचं जर पाहिलं तर तो सेम जेमस्टोन असतो, फक्त ती बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती एखाद्या लॅबोरेटरीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये झालेली असते. सो त्याला आपण सिंथेटिक जेमस्टोन म्हणतो. म्हणजे डायमंड असेल तर सिंथेटिक डायमंड म्हणणार, रुबी असेल तर सिंथेटिक रुबी, असंच एमरल्ड असेल तर सिंथेटिक एमरल्ड. आणि तिसरा पार्ट आहे ज्याला टेक्निकल भाषेत सिम्युलंट म्हणतात किंवा लुकलाईक म्हणतात, म्हणजे एका जेमस्टोनसारखे दिसणारे इतर खडे. सो इथे मला ग्राहकांना सांगावंसं आवडेल की ह्या प्रकारे फसवणूक होण्याचा चान्स खूप जास्त आहे. त्यामुळे तिथे काळजी घेणं गरजेचं आहे, कारण दिसायला ते ऑलमोस्ट सेम दिसतं पण ॲक्च्युली तो स्टोन नसतो. तर म्हणजे उदाहरणार्थ बऱ्याच वेळेला येल्लो सफायरच्या ऐवजी येल्लो सिट्रीन दिला जातो
किंवा जे ब्लू सफायरच्या ऐवजी टोपॅज दिला जातो, ब्लू टोपॅज म्हणून दिला जातो. तर इथे काळजी घेणं आणि थोडंसं जागरूकता असणं गरजेचं आहे. तर नॅचरल, सिंथेटिक आणि सिम्युलंट ह्या 3 गोष्टींमधला फरक जर जाणून घेतला तर त्या प्रकारे आपण प्रश्न विचारून त्याची खात्री करून घेऊ शकतो. सर, सर्वसाधारण ग्राहकांचा असा पण समज असतो की सोन्याचं कॅरेट जसं वाढत जातं तशी त्याची शुद्धता किंवा गुणवत्ता वाढत जाते, 24 कॅरेट किंवा आणखीन काही. तर याबद्दलही काय सांगा? तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की 24 कॅरेट म्हणजे सगळ्यात शुद्ध सोनं मानलं जातं, म्हणजे ते त्याचं प्रमाणच आहे खरं म्हणजे. तर 100% प्युअर सोन्याला आपण 24 कॅरेट म्हणतो. आणि मग त्याच्यामध्ये इतर धातू जेव्हा आपण मिक्स करतो, ज्याला अलॉय असं आपण म्हणतो, ते मिक्स केल्याने त्याची प्युरिटी कमी होत जाते. जशी प्युरिटी कमी होत जाईल तसं त्याचं कॅरेटेज आपण म्हणतो की कमी होतं. पण शुद्धता हे एकमेव क्वालिटी, म्हणजे दागिने बनवण्याच्या दृष्टीने ती एकमेव क्वालिटी आपण गृहीत नाही धरू शकत. त्याचं कारण असं की जेव्हा 100% प्युअर सोनं असतं त्याचे दागिने घडवणं सोपं आहे खूप अतिशय, कारण ते खूप मऊ असतं. पण त्याच्यानी प्रॉब्लेम हा होतो की जरी काही त्याला धक्का लागला तर ते इझिली त्याचा शेप सोडणार. त्याच्यामुळे 24 कॅरेटमधले दागिने तुम्हाला फार कमी बघायला मिळतील. त्यामुळे आपण 22 कॅरेट किंवा 18 कॅरेटचे दागिने करतो ते ह्याच कारणासाठी. जशी प्युरिटी सोन्याची कमी होते तशी त्याची स्ट्रेंथ वाढते आणि त्याचा जो सॉफ्टनेस आहे किंवा म्हणजे मॅलेबिलिटी आहे ती कमी कमी होते. तर अर्थातच आता उदाहरणार्थ जे इतर रत्नांचे दागिने आहेत ते आपण 22 कॅरेटमध्ये घडवतो आणि जे डायमंडचे दागिने आहेत ते मेजॉरिटी 18 कॅरेटमध्ये करतो. तर डायमंड जास्त व्हॅल्युएबल असल्यामुळे तो जास्त नीट घट्ट राहावा यासाठी आपण त्याची प्युरिटी अजून कमी वापरतो की जास्त टिकतील. इतक्या दागिन्यांबद्दल तुम्ही आता मला सांगताय, डायमंड झाला, सोन्या चांदीचे दागिने झाले, रत्न माणिक देखील झालं. आता ज्या ग्राहकांना हे येऊन खरेदी करायचं आहे ते हेही म्हणतील की मग आम्हाला काहीतरी स्कीम सांगा किंवा काही ऑफर असतील तर त्या पण सांगा. तर आपल्या ग्राहकांसाठी काय सांगा? जरूर. ज्वेलरी खरेदी ही अतिशय एक खूप काय म्हणतात सेंटिमेंटल गोष्ट असते. प्रत्येकाला एक स्वप्न असतं की आपल्याकडे अमुक प्रकारचा दागिना असावा आणि अर्थातच सोन्याचे भाव आणि या रत्नांचे भाव बघता काही वेळा त्याची व्हॅल्यू खूप जास्तही वाटू शकते. पण तरी देखील लोकांना ते घेणं सोपं जावं म्हणून आम्ही मंथली ॲडव्हान्स स्कीम आणलेली आहे. आपल्याकडच्या स्कीमचं नाव स्मार्ट EMA असं आहे, म्हणजे स्मार्ट इक्वल मंथली ॲडव्हान्सेस. त्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे 10 महिन्याची स्कीम आहे, म्हणजे ग्राहक दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम आपल्याकडे जमा करू शकतं आणि 10 महिने झाले की त्याच्यानंतर अप टू 100% आपण त्यांना म्हणजे एक इन्स्टॉलमेंटच्या 100% पर्यंतची लाभ त्यांना देतो आपल्यातर्फे. तर अशा इझी स्कीम्स पण आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्याच्यानी लोकांना की एकदम एक रकमी न घेता दर महिन्याला थोडीशी बचत करून दागिना करता येऊ शकतो. बरोबर. त्यामुळे सरांनी आता आपल्याला जी स्कीम सांगितली आणि तुम्हाला जर असं वाटतंय की इतके छान छान दागिन्यांचे या ठिकाणी कलेक्शन आहे आणि त्यातला एक तरी दागिना माझ्याकडे असावा, तर या स्कीमचा पण नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि सर, आज लागूबंदामध्ये आम्ही आलो आहोत आणि वेगवेगळे दागिने आम्ही पाहतोय आणि केवळ दागिना येऊन खरेदी न करता त्यामागे देखील किती मेहनत असते आणि कशा पद्धतीने त्या दागिन्याची क्वालिटी चेक होऊन मग ते ग्राहकांपर्यंत पोहोचतं, याबद्दल तुम्ही आम्हाला आज खूप छान माहिती दिली आहे. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.